औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूर शहराच्या वसंतनगर परिसरात बलदवा हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या अमर रामचंद्र पवार यांच्या घरात मंगळवारी दुपारी धाडसी घरफोडी झाली आहे. घरातून तब्बल 25 तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने पळवून नेले आहे. अमर पवार यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमर पवार यांचा भाऊ पेटीएम मध्ये नोकरी करतो. त्यांचे वडील जुने मिल कंपाऊंड येथे कामाला आहेत. अमर यांची पत्नी व मुले पुण्याला गेले होते. दुपारी 3च्या सुमारास अमर यांना कॉल आला आणि घर बंद करून शहरात आले. त्यावेळी त्यांचा बंद घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूम मधील कपाट उचकटून त्यातील दागिने चोरट्याने पळवले. 16.5 तोळे दागिने चोरीला गेले आहेत. त्यापैकी 25 तोळे सोन्याचे दागिने असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर इतर दागिने देखील असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, DB पथकाचे अधिकारी DCP प्रीतम यावलकर, अश्विनी पाटील, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आदींनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत हे करत आहे. 25 तोळे दागिने या घटनेत चोरीला गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इथं काय म्हणजे काय सापडलं? हां आलं का आम्हाला हा लहान भाऊ हा इथं राहतो. त्यांनी आणि तो बाहेर गेला आणि तो भाऊ तो 3-5 झाला आला घेतले गेले 3 आमच्या बोला. अमर रामचंद्र पवार 3:10ला मी बाहेर गेलो आणि 5:20ला आल्यानंतर बघितलं तर हे सगळं दिसलं मला प्रकारात. एकूण किती तोळे सोनं? 27 तोळे सोनं, तो एक अर्धा किलो चांदी, 50-60 हजार रुपये कॅश. किती वाजता घडलं काय माहिती? 3:10 ते 5:20ला मी आलो, त्या दरम्यान घडलेलं आहे. पोलिसांना वगैरे माहिती दिली? हो दिली, सगळं केलं. आले होते पोलीस? हो सगळे आले. एकूण काय किंमत वगैरे किती असणार आहे की? बघा की आता 27 तोळे सोनं म्हणल्यानंतर आज त्याच्यासोबत अजून काय काय? कॅश गेली 50-60 लाख रुपये, 60 हजार रुपये आणि अर्धा किलो चांदी. तू बाहेर गेले होते का घरात? बाहेर गेले होते, कामानिमित्त बाहेर गेले. बंधूंचं नाव? अमर रामचंद्र पवार. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.